आपल्या महाराष्ट्राची तारीफ जेवढी करावी तेवढी कमीच आहे. मी 10 वर्षापासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये राहत आहे, म्हणजे 2-2 वर्ष प्रत्येक राज्यामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी ना वेगवेगळे रीती-रिवाज, नियम आहेत आणि खूप हार्ड आहेत. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिबात नाही. तर ही बघा अतिशय कडक नियमांची ही छठ पूजा बिहारच्या लोकांची असते. अगदी म्हणजे त्यांना पाणी वगैरे सुद्धा प्यायला चालत नाही 2 दिवस, एवढी त्यांची ही कडक पूजा असते आणि तसंच त्यांना पाण्यामध्ये उभं राहावं लागतं. पहिल्या दिवशी 3:30 वाजता पाण्यात उभे राहतात जोपर्यंत सूर्यास्त होत नाही. सूर्यास्त झाल्यानंतर पाण्यामधून निघतात. जेवण वगैरे काही करायचं नसतं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर येऊन पाण्यात उभं राहावं लागतं जोपर्यंत सूर्योदय होत नाही. तर हे त्यांच्याकडे नदीमध्ये केलं जातं, पण इथं नदी वगैरे नाहीये म्हणून फौजमध्ये असं हे छोट्या तलावासारखं तयार करून त्यातच हे सगळी पूजा वगैरे करत असतात. पहिल्या दिवसापासून ही पूजा सुरू होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत ही पूजा त्यांची चालत असते आणि खूप कडक नियम देखील आहेत या पूजेचे. मी तुम्हाला लाँग व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.